नमस्कार. आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. माळवा फाउंडेशनच्या वतीनं गेली काही वर्ष आपण या कार्यक्रमाचं आयोजन करतोय. त्याचप्रमाणे सातारामधले काही सामाजिक संघटना, जनता सहकारी बँक या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम करतोय. गुजराती अर्थ आहे. शाहू महाराजांच्या सारख्या राजाचं माहिती आपल्याला नसणं हे सातारकरांचं मोठं दुर्दैव आहे. आणि माननीय विनोद कुलकर्णी सरांनी मनावर घेतलंय की काही करून शाहू महाराजांचं कार्य आपल्या परीनं आपण जेवढं शक्य आहे ते सातारकरांच्या पर्यंत जास्तीत जास्त पोहोचवावं. महाराष्ट्रात, जगभर, देशभर त्याचं नाव व्हावं. त्यांचं ॲक्च्युली तो राजा असा होता की ज्याचं नाव त्या काळी दिल्ली सातारापासून ते कटकपर्यंत त्यांचं नाव गेलं होतं. कारण मराठ्यांच्या जे काही घोडी होती तिथपर्यंत गेली, स्वराज्य तिथपर्यंत गेलं होतं. खरं तर नुकतंच आपण वाचलं असेल की मराठ्यांच्या जो साम्राज्याचा त्या काळचा नकाशा आहे तो इतिहासाच्या पुस्तकातून हटवला. हे खरं तर दुर्दैव आहे. नकाशा हटवून इतिहास काही बदलत नसतो. इतिहास हा इतिहास असतो आणि तो आपण त्याचं जागरण केलं पाहिजे, त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे. आज या निमित्ताने शाहू महाराजांच्या जयंतीला अभिवादन करण्यासाठी समाधीवर आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. मी माननीय विनोद कुलकर्णी सरांना विनंती करतो त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार करणारे छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत त्यांना अभिवादन करण्यासाठी. शाहू महाराजांचं कार्य हे फार मोठं आहे. 42 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला. इतका प्रदीर्घ काळ राज्यकारभार आपल्या महाराष्ट्रातून कुणीच केलेला नव्हता. शाहू महाराजांच्या कार्याला एक उजाळा देण्याचं, त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून आपण जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम करत असतो. शाहू महाराजांनी सातारा शहराची स्थापना केली. किल्ल्यावरून पहिल्यांदा शहरात खाली राजधानी आणण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. शाहू महाराजांनी एवढं महान कार्य हे सातारा शहरातून त्यापूर्वी कुणी केलेलं नव्हतं. पण आपल्याला त्यांच्या कार्याची माहिती नाही. सातारा शहरातल्याच लोकांना माहिती नसल्यामुळे ती महाराष्ट्रभर, देशभर आणि जगभर कशी न्यायची हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आता त्याच्यावर वेगवेगळी पुस्तकं लिहिणं, ती प्रकाशित करणं, त्यांच्या कार्याला उजाळा देणं, त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देशभर सांगणं असे उपक्रम आपण वेळोवेळी राबवणार आहोत. शाहू महाराजांच्या इथलं समाधीचं काम सुद्धा लवकरच होणार आहे. त्यासाठी आजच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आज बैठक आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी मी कालच बोललेलो आहे आणि त्यांनी मला अशी ग्वाही दिली की शाहू महाराजांचं उचित स्मारक संगमाहुली इथं आपण साकारू आणि जे बघण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून लोक येतील आणि शाहू महाराजांचं कार्य इथलं स्मारक बघितल्यानंतर जगभर जाईल अशा प्रकारचं उत्तम स्मारक हे शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्यातून इथं होणार आहे. आज योगायोग असा आहे की आज जयंती आहे आणि आजच मुख्यमंत्र्यांनी ह्याविषयी बैठक लावलेली आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत आपल्याला इथल्या स्मारकाविषयीची एक चांगली बातमी सुद्धा निश्चितपणे समजेल. आपण जे सगळे इथं जमतोय आणि शाहू महाराजांच्या विचारांचा जागर ह्या निमित्तानं करतोय ते सातारा शहराचे वास्तुपुरुष म्हणूनच आपण शाहू महाराजांकडे बघितलं पाहिजे. शाहू महाराज आणि त्यांचा इतिहास पुढे नेणं हे प्रत्येक सातारकराचं कर्तव्य आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी भाषिक माणसाचं सुद्धा ते कर्तव्य आहे. आपण त्या कर्तव्याला जागून शाहू महाराजांचं कार्य भविष्यात अशाच प्रकारे पुढे घेऊन जाऊया. सर्वांना धन्यवाद. छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जमलेलो आहोत. कुलकर्णी साहेबांनी सांगितलं तसं आज जो विषय आहे मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला तो प्रत्यक्षात साकार व्हावा आणि खऱ्या अर्थाने इथं आपण जे साहेबांनी कार्य चालू केलेलं आहे शाहू महाराजांच्या कार्याचा प्रचार करण्याचं त्यांनी केलेलं काम जे दुर्लक्षित झालेलं आहे ते खऱ्या अर्थाने त्याला पाठबळ मिळेल अशी आशा व्यक्त करतो. आणि आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.